तर कसा गेला पेपर. आणि ही न्यूज तुम्ही बघू शकता, सेकंड पेपरला जवळपास डिफिकल्टी लेवल बघता एवढे विद्यार्थी गैरहजर होते. आणि ह्या अटेम्प्ट मध्ये मी इतका शुअर होतो की 95% सिलेक्शन पक्का असेल. एमपीएससी ची रियालिटी खूप वेगळी आहे. ह्या पेपरबद्दल माझी अॅक्युरेसी सांगतो. जवळपास, कारण यूपीएससी लेवलची आपली एमपीएससी एक्झाम घेऊन राहिली. तो क्या हालचाल. खूप सारे कमेंट आले की दादा कसा गेला पेपर सांगा आम्हाला, स्कोर काय आला तुमचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की मी एक्झाममध्ये काय केलं, मिस्टेक्स काय आणि स्कोर काय आले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपली एमपीएससी एक्झाम काय लेवलचे प्रश्न सेट करू राहिली, डिफिकल्टी लेवल काय, विद्यार्थी कुठे ट्रॅप झाले, पोरं कुठं फसले आणि पुढच्या एक्झामसाठी आपण कशा पद्धतीने तयार राहायला पाहिजे, हे मी माझ्या वैयक्तिक एक्सपिरियन्सवरून आणि माझा जेवढा फ्रेंड ग्रुप आहे जे की ऑलरेडी प्री मेन्स देऊन बसलेत आणि परत त्यांनी एक्झाम दिली आहे, त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे खूप काही समजेल. अजून सारे कमेंट्स आलेत की हा कितवा अटेम्प्ट आहे तुमचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नॉर्मल बोलणार आहे. पेपर कसा गेला, एक्सपिरियन्स कसा होता, मिस्टेक्स काय केल्या, जे की तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहे की काय मिस्टेक्स टाळायला हव्यात. सगळ्यात पहिले तर हा अटेम्प्ट कितवा, तर हा माझा सेकंड अटेम्प्ट होता. आणि मागील जो फर्स्ट अटेम्प्ट दिला होता तो जस्ट 6 मंथ प्रॉपर स्टडी करून दिला होता. माहिती होतं की सिलेक्शन नाही होणार, तरी सुद्धा स्कोर चांगला होता. आणि हा माझा सेकंड अटेम्प्ट जो की 5 महिन्यामध्ये डेली 8 तास प्रॉपर स्टडी केला होता. कारण मागच्या एक्झाम पासून ह्या एक्झाम पर्यंत आपल्याला जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी भेटला होता. आणि ह्या अटेम्प्ट मध्ये मी इतका शुअर होतो की 95% सिलेक्शन पक्का असेल. पण रियालिटी थोडी वेगळीच निघाली. एमपीएससीने अनएक्सपेक्टेड सिच्युएशन क्रिएट केली, जे की एक्सपेक्ट नव्हतं. तर त्यासाठी आपण पेपर पहिले बघू. तर सर्वात पहिले हा आहे माझा जीएस पेपर आणि हा रोल नंबर म्हणजे सीट नंबर. तर स्कोर काय आला, मिस्टेक्स काय केल्या ते सांगतोच आहे. त्याच्या पहिले एक नजर आपण पेपरावरती फिरून घेऊ. तर ह्या पेपरमध्ये विद्यार्थी कुठे फसलेत आणि मी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये काय मिस्टेक्स केल्यात आणि आयोगाचं क्वेश्चन फ्रेमिंग कसं करू राहिले ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याच्या पहिले मी ह्या पेपराबद्दल माझी ॲक्युरेसी सांगतो. जवळपास 36 प्रश्न माझ्या हातातील होते. 36 प्रश्न म्हणजे प्रॉपर स्टडीमधले, जे की पूर्ण ॲक्युरेट केले मी. ओके. आणि त्याच्या पलीकडे 10 ते 12 क्वेश्चन असे होते की त्याच्यामध्ये मला तो प्रश्न तर येतोच, त्याच्यातले 3 ऑप्शन माहिती आहे, पण त्याच्यातला एक ऑप्शन असा आहे की तो कधी न वाचलेला, म्हणजे त्याच्याबद्दल लॉजिक नव्हतं लागत की आठवत सुद्धा नव्हतं की काय चाललंय काय नाही. तरीसुद्धा ॲक्युरेसीने आणि एलिमिनेशन मेथडने त्याच्यातील 10 ते 12 क्वेश्चनपैकी 10 ॲक्युरेट केले. टोटल किती झाले, 36 आणि 10 46. आणि शेवटचे म्हणजे नंतर 10 ते 15 क्वेश्चन माझ्या अशा ओळखीचे होते की तो प्रश्न येतोच, पण त्या प्रश्नामध्ये एकच ऑप्शन येतो, 3 ऑप्शन अजिबात पाहिलेले नव्हते, म्हणजे लॉजिकच लागत नव्हतं. तरीसुद्धा माझ्या हिशोबाने पद्धतीने ते 10 ते 15 क्वेश्चनमधील 6 क्वेश्चन ॲक्युरेट केले. टोटल किती, 46 आणि 6 5 51 झाले. आणि उरलेले असे क्वेश्चन होते की ते मी लॉजिक बिजिक कायच नाही, पूर्ण अंदाजी गोळी लावून टाकली. आणि ती सर्वात मोठी माझी मिस्टेक झाली, ते तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर त्यासाठी आता पेपरमध्ये डायरेक्ट आपण जाऊ की विद्यार्थी कुठे फसले, क्वेश्चन फ्रेमिंग काय आणि मी काय मिस्टेक केले, जे की आय थिंक मेरिटच्या बाहेर पण फेकू शकतो मला. आता मी फसलो होतो कुठं ते तुम्हाला दाखवतो. आता हे तर बरोबरच आहे, याच्यातील एकच माहिती असलं, आता मला हे एकच माहिती होतं, हर्षचरित्रचं बाणभट्ट एकच माहिती असलं तरी बरोबर हे बरोबर केले होते. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो की फसलो कुठं होतो. आता हे तर डायरेक्ट म्हणजे कुठून काय आलं तेच समजत नव्हतं. आता याच्यातील सुद्धा एक माहिती होतं, ते पण ॲक्युरेट, फक्त एक माहिती असलं की झालं. आता फसलो कुठं होतो. आता हा क्वेश्चन नीट बघा. सिंद्रीमध्ये खताचा कारखाना होता, हे माहिती होतं. पिंपरीमध्ये सुद्धा हे पेनिसिलिनचा कारखाना होता, हे सुद्धा माहिती होतं. पण आयोगाने केलं काय, ऑप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी एचं 1 आणि डीचं 4 हे दिलं होतं. पण इथं कन्फ्युजन की नेमकं आता याच्यापैकी ऑप्शन कोणतं चॉईस करायचा, कारण माहिती होतं फक्त 2च.
हे सुद्धा वाचले होते, पण इथं रेल्वे आल्यामुळं डायरेक्ट कन्फ्यूज की ऑप्शन कोणता नेमकी निवडावा. मग इथं डायरेक्ट जाऊ दे म्हटलं, आयोग नेहमी नाही तेव्हा डायरेक्ट सरळ रेषेत विचारतो. मग दिलं ऑप्शन पहिले टिक करून, जे की 2 येऊन सुद्धा आपल्या हातून तो गेला एक क्वेश्चन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काय मिस्टेक केले ते आता ह्या प्रश्नांवरती. हे हातातील मार्क होते, हातातील. बहुतेक पोरांनी ॲक्युरेट केले असतील, पण माझ्या ह्या हातातून मार्क माझे गेले. म्हणजे आता पहिले जेव्हा मी सॉल्व करत होतो, म्हणजे स्टार्टिंगला मी जेव्हा प्रश्न सॉल्व करतो तेव्हा 1.5 तास आहे ना, फक्त पूर्ण प्रश्नपत्रिकाच पूर्ण सॉल्व करतो, आणि एंडिंगला जो अर्धा तास उरतो त्याच्यामध्ये तेव्हा गोळे रंगवतो. मग मी काय केलं होतं, जेव्हा सॉल्व करत होतो तेव्हा याच्यावरती टिक मार्क केली होती, काय सदाशिव मलकापूरकर. हे इथं काय लिहिलंय आम्ही, वाटतं की हे एंडिंगला वाटतं, पण याच्यापैकी हे कधीच वाचन नव्हतं, पण हे वाटतं हे मला माहिती होतं, पण याच्यापैकी हे जे बाकी ऑप्शन आहेत हे 2 हे वाचलेलं नव्हतं. आणि हा बापूसाहेब आहे, हे आपल्या अभ्यासातील भाग आहे. मग मी काय विचार केला की आय थिंक हा असू शकतो, कारण हा ओळखीचा आहे आणि बाकी बिना ओळखीचे आहेत. मग याला केली टिक मार्क, पण हा स्टार्टिंगला हा केला होता बरं का, हा केला होता, हे करून ठेवलं होतं. आणि दुसऱ्या याचा पण हाच वाटत होतं, विष्णू शास्त्री पंडित. इथं कन्फ्युज हे लिहून ठेवले की याच्यावरती एंडिंगला पूर्ण लक्ष देऊ, पण इथं कन्फ्युजनमध्ये हे सुद्धा करून ठेवलं. आणि हा अभ्यासातील भाग होता माझ्या, म्हणून हा काय मला एवढा वाटला नाही. आणि हा 12 नंबरचा जो की इथं राघोजी भंडारकर, हे तर जवळपास 80% विद्यार्थ्यांनी बरोबर केला असेल, पण माझ्या हातून तो प्रश्न गेला. इथं सुद्धा मी कन्फ्यूज होतो की एंडिंगला याच्यावरती एक नजर द्यायची आहे, 2 याच्यामध्ये, रानडे आणि राघोजी भंडारकर याच्यामध्ये. तर मी काय मिस्टेक केली तेच तुम्हाला दाखवतो. आणि हे जाऊ दे, आता जास्त वेळ जाईल. आणि हा इथं अजून परत आता हा सुद्धा माझा, म्हणजे मी हा सुद्धा रीड केला होता, पण याच्यामध्ये एवढा कन्फ्यूज होतो की स्टार्टिंगला हे टिक मार्क करून ठेवलं, आणि एंडिंगला जेव्हा गोळे रंगवत होतो ते मी तुम्हाला बोलतोयच की काय मिस्टेक केली. वेळ खूप होईल, त्याच्या पहिले दाखवून देतो. आणि इथं हा आयोग, म्हणजे इथं तुम्हाला नाही का बोललो होतो की मला एकच प्रश्न फक्त त्याच्यापैकी एकच माहिती आहे, बाकी सगळे असंच. तर इथं हे जागतिक बहुआयामी, म्हणजे हा जो प्रश्न आहे तो जागतिक बँक नाही तर UNDP करते, तिथंच मी लिहून ठेवलं होतं. पण त्याच्यामध्ये आता प्रश्न कसा एलिमिनेट करायचा तेच काय कळत नव्हतं. मग असेच जे प्रश्न आहेत 5 ते 7 जवळपास मी असेच एलिमिनेशन करून, फक्त एक माहिती होतं ते बाकी चुकले आणि बाकी केले अॅक्युरेट. पण याच्यामध्ये BCD केलं, कारण म्हटलं एकच चुकला असेल आणि 3 बरोबर असतील, मग याच्यामध्ये हे सुद्धा गेलं. आता मिस्टेक काय केले ते तुम्हाला, तर आता ह्या पेपरमध्ये मी जे मिस्टेक केले आणि जे तुम्ही पण भविष्यात नको करायला पाहिजे ते मी बोलतो. तर मी जिथे ह्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दाखवले की जिथं जिथं कन्फ्युजन किंवा वाटतं असे टिक मार्क करून ठेवले होते स्टार्टिंगला, ते मी टिक मार्क करून ठेवले. म्हणजे मी पूर्ण प्रश्नपत्रिका 1.5 तासात सॉल्व्ह करतो आणि एंडिंगला अर्ध्या तासात गोळे रंगवतो. मग मी काय केलं, जे कन्फ्युजन होते ना ते शेवटला अर्ध्या तासात आपल्या आन्सर शीट वरती ब्लँक करताना जे कन्फ्युजन वाले टिक मार्क केले होते ते डायरेक्ट मी प्रश्नच चेंज करून टाकले. खरं बोलतो, आज रिग्रेट वाटतं, खरं बोलतो, त्या 15 प्रश्नापैकी 12 ॲक्युरेट होते जे स्टार्टिंगला मी केले होते ते. आणि एंडिंगला त्याच्यात कन्फ्युजन असं वाटत होतं की मग राम भरोसे डायरेक्ट ते पूर्ण प्रश्नच चेंज केले आणि ऑप्शन दुसरेच बदलून टाकले, म्हणजे ऑप्शनच चेंज केले आणि दुसरे ऑप्शन बदलून टाकले. म्हणजे ह्या सिली मिस्टेक्स तुम्ही टाळायला हव्यात. म्हणजे मी लई मोठी चुकी केली की असं नव्हतं करायला पाहिजे, कारण जे आपण स्टार्टिंगला फ्रेश माइंडने लिहितो ना, म्हणजे फ्रेश माइंडने जे रीड करतो ना, ऑप्शन टिक करतो तेच ॲक्युरेट असतं. आणि जे एंडिंगला आपण घाईगडबडीत करतो ना, थोड्या छोट्या मिस्टेक, त्याच्याने आपण लिस्टच्या बाहेर सुद्धा होऊ शकतो. आता ते 12 क्वेश्चन जर माझ्या याच्यामध्ये राहिले असते ना, तर आज मी मेरिटमध्ये राहिलो असतो, गॅरंटी देतो, मेरिटमध्ये राहिलो असतो. पण जाऊ दे, आता रिग्रेट होतं. आणि ते जाऊ दे, तुम्हाला आता मी माझा स्कोर दाखवतो. तर मी टोटल हे बघून घ्या किती आहे, 97 अटेम्प्ट केले होते, त्याच्यातून 51 ॲक्युरेट होते. किती? 51 ॲक्युरेट, म्हणजे टोटल 102 मार्क. आणि बाकी चुकले किती? 46. त्या म्हणजे टोटल किती कमी झाले त्याच्यातील? 36 मार्क. आणि स्कोर काय आला? 71 ते 72 मार्क. म्हणजे ते 12 ॲक्युरेट राहिले असते तर निव्वळ निगेटिव्ह मार्किंग करून मी 105 ते 108 किंवा 110च्या घरात राहिलो असतो, जर एंडिंगला सिली मिस्टेक केली नसती तर. तर अशा सिच्युएशन मध्ये जाऊ दे, आता ते सेकंड अटेम्प्ट होता आणि थोडा आयोगाचा प्रश्न पण थोडा डिफिकल्ट लेवलचा होता, म्हणजे ट्रिकी होता, तर काही सुचत नव्हतं. म्हणून ह्यावेळी जरा नाही का, म्हणजे एंडिंगला पूर्णपणे डायरेक्ट मी ते प्रश्न चेंज करून टाकले की जे होईल ते होईल बघू, कारण पूर्ण अंदाजच नव्हता लागत. फक्त एक प्रश्न येत होता आणि ते एलिमेंट करायला 3 ऑप्शन मधून जरा लयच हेवी होता. म्हणजे स्टार्टिंगला आपण करतो ना फ्रेश माइंडने, तेच ॲक्युरेट असतं. तर ही मिस्टेक सगळ्यांनी टाळायला हवी की एंडिंगला बिना कामाचं असं घाई गडबडीत हात लावायचं नाही, जे स्टार्टिंगला असतं तेच करायला हवं. आणि सर्वात परत एक मोठी चूक म्हणजे ओव्हर अटेम्प्ट, जे की कोणीचा टॉपर सुद्धा करत नसेल. 97 ओव्हर अटेम्प्ट केले मी.
30 असे प्रश्न की ज्याला माझे म्हणजे ते नव्हतेच करायला पाहिजे, त्याच्यापैकी 15 ते 20 क्वेश्चन हात लावला असेल तरी ठीक आहे, पण डायरेक्ट एवढे 97 आणि 30 प्रश्न का त्याच्यामधील माहित नव्हतं. तर ही सर्वात मोठी मिस्टेक. आणि ते जाऊ दे, आणि ते सिली मिस्टेक एंडिंगला केले नसते, ऑप्शन डायरेक्ट बदलले नसते, तर ते 12 मार्क राहिले असते, तर आता 63 ॲक्युरेट माझे राहिले असते. आणि निगेटिव्ह करून सुद्धा 105 ते 110च्या रेंजमध्ये राहिलो असतो, म्हणजे मेन्सला सुरुवात मी केली असती आता. असं वाटतं की परत ते एक्झाममध्ये जाऊन ते असं नको मिस्टेक करायला होती यार, हातातून डायरेक्ट, म्हणजे काही आता बोलावं. आणि थांबा, आता सीसॅटचा दाखवतो, आणि सीसॅटचा दाखवून झाल्यानंतर खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघूनच जा. आणि हा माझा सीसॅटचा पेपर, जो की दरवेळेस मी स्कोर तर चांगलाच करतो आणि क्वालिफाय सुद्धा होतो, पण तुम्हाला दाखवून देतो की माझी स्टाईल कशी असते ती. आणि हा सीसॅट, हे पॅसेजमध्ये मी थोडं उलटं करतो, म्हणजे मी पहिले कसं करतो, पहिले 1-2 मिनिटमध्ये टोटल क्वेश्चन आहे ते पहिले रीड करून घेतो, नंतर पॅसेजवरती येतो, आणि मग जे कीवर्ड सारखे असताना त्या क्वेश्चनमध्ये ते उचलतो, आणि परत मग क्वेश्चनवरती, म्हणजे हे सहसा चुकत नाही माझे, असं करतो. आणि मॅथला जाऊ दे, जास्त वेळ होईल. मॅथला मी कसं करतो, जे येत नाही ना त्याला अजिबात हात नाही लावत. हात म्हणजे फक्त किती केले होते मी, फक्त 3 केले होते. इथून फक्त हा एक आणि हा एक, बाकी इथं नाही केले. आणि नंतर मग इथून जे शेवटचे असतात ते डिसिजन मेकिंगचे, म्हणजे काय कसं असतं ते त्याच्यात. आणि याच्यात आपला स्कोर चांगलाच येतो, म्हणजे टोटल स्कोर तुम्ही बघू शकता. टोटल अटेम्प्ट केले होते मी 80 पैकी 55, 40 बरोबर, 100 मार्क, त्याच्यातून 15 चुकले, म्हणजे निगेटिव्ह मार्क करून 9 मार्क गेले, आणि फायनल स्कोर 90. म्हणजे क्वालिफाईंग पेपर आहे हा. 66 मार्क पाहिजे, पण 90, याच्यामध्ये 90 मार्क आले. आणि याच्या आताच्या अटेम्प्टपेक्षा मागचा चांगला स्कोर होता माझा. GSला जवळपास 87.50 आणि सीसॅटला 122 प्लस होते आय थिंक. आणि आताच्या आला 72-73 GS आणि सीसॅट 90, म्हणजे क्वालिफाईंग तर आहेच सीसॅट, पण मेरिटमध्ये आलो असतो जर सिली मिस्टेक एंडिंगला केली नसती तर. जाऊ द्या, तुम्ही एंडिंगला असं करू नका. ह्यावेळी खरंच म्हणजे मी अभ्यास केला होता आणि हातातील मार्क मी गमावले, त्याचं थोडंसं हे वाटतंय. आणि आता समोर कंबाईन एक्झाम आली, म्हणून आता रिग्रेट घेणं पण काही कामाचं नाही, त्याच्यावरती पूर्ण फोकस करावा लागेल. आणि आता महत्त्वाचं म्हणजे प्रश्नाची लेवल काय होती, म्हणजे पेपर कसा होता. तर इझी नाही म्हणू शकत, मॉडरेट टू हाय लेवल थोडं म्हणू शकतो, आणि UPSCला मॅच करण्याचा प्रयत्न करतायत आपला आयोग, असं पण म्हणू शकतो. तर मागील वर्षापासून तुम्ही बघत असाल की आपला MPSC UPSC लेवलचे थोडेसे क्वेश्चन स्टँडर्ड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि UPSCचा जर तुम्ही बघितलंच, UPSC म्हणतो की मी असे क्वेश्चन सेट करणार आहे की तुम्ही आम्हाला कॅचच नाही करू शकणार. आणि आता आपला MPSC आयोग असं म्हणतोय की आम्ही आता UPSC लेवलचे क्वेश्चन सेट करणार. आणि आपली कंबाईन ग्रुप बी असं म्हणते की आता आम्ही राज्यसेवा लेवलचे क्वेश्चन तयार करणार. आणि ग्रुप सी म्हणते की आम्ही आता ग्रुप बी लेवलची तयारी करणार. आणि इथं विद्यार्थी म्हणतो की UPSC वाले म्हणतात की आता आम्ही राज्यसेवा करणार, राज्यसेवा वाले म्हणतात की आता आम्ही कंबाईन करणार. आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन बसलं आता डायरेक्ट कंबाईनवरती. म्हणून हाय लेवलचा विचार न करता थोडं पॉझिटिव्ह राहून त्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल, म्हणजे आयोगाची क्वेश्चन फ्रेमिंग आणि PYQ प्रॅक्टिस, आणि ते क्वेश्चन आता कसे तयार करू राहिले, कारण अभ्यास तर प्रत्येकाचा असतो, पण क्वेश्चन असे ट्रिकी ते करू राहिलेत की अभ्यास असून सुद्धा तुम्ही सिली मिस्टेकने त्याच्यातून बाहेर पडू शकता. म्हणून क्वेश्चन प्रॅक्टिसवर आता जास्त भर द्यावा लागेल. आता मी पण तसंच करणार आहे. तर तुम्ही पण निगेटिव्ह नका होऊ, पॉझिटिव्ह राहून, म्हणजे क्वेश्चनला कसं हँडल आणि डील करता येईल याच्यावरती जास्त फोकस करा. आणि आता वरच्यावर अभ्यास करून चालणार नाही, तर क्वेश्चन बघता डीपमध्ये अभ्यास करायला सुरुवात करावी लागेल. तर सगळे पण तयार राहा. आणि नवीन ॲस्पिरंट म्हणजेच कॉलेजला असतील किंवा काही ग्रॅज्युएशन नंतर चालू करणार असतील, तर ह्या जर्नीमध्ये येताना आहे ना, आपण आपला माइंडसेट 1, 2, 3, 4 इव्हन 5 वर्ष सुद्धा ह्या जर्नीमध्ये लागू शकता, असं माइंडसेट करून या. एका वर्षामध्ये आपण काढू, ठीक आहे, अप्रोच चांगला आहे, पण मग एवढा म्हणजे वेळ लागतोच. 1 ते 5 वर्षापर्यंत वेळ लागतोच. कारण मी खरं म्हणतोय, जेव्हा माझा पहिला पेपर झाला, मी जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांसोबत बोललो, तर त्यांचे अटेम्प्ट आता सध्या 5, कोणाचं 5वा अटेम्प्ट आहे, कोणाचं 7वा, जे की प्रॉपर फक्त राज्यसेवावाले आहेत बरं का, ते करू राहिलेत. तर ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे. माइंडसेट थोडा नाही का, म्हणजे नंतर असं फ्रस्ट्रेट नको वाटायला की काय यार कुठे वेळ बर्बाद केली. त्याच्यामुळं अप्रोच आहे ना, या जर्नीमध्ये येतानाच 1 ते 5 वर्ष लागणारच आहे, असं अप्रोच घेऊन या. आणि खूपच छान, म्हणजे पॉझिटिव्ह राहून, आणि बेस्ट वे म्हणजे गुड रोड
रोड मॅपने जर अभ्यास केला तर 1-2 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता. इव्हन काढता खूप पोरांचे बघितले 1-1 वर्षामध्ये सुद्धा काढता, पण मग ते पूर्ण अभ्यासावरती डिपेंड आहे. तर आता डिफिकल्टी लेव्हल एवढी वाढली आहे की तुम्ही पहिला आहे ना अभ्यास करताना पी-वाय-क्यू खरं म्हणतो पी-वाय-क्यू चेक करत चला आणि पी-वाय-क्यूच्या बेसवरतीच अभ्यास करा. आणि आता आपल्या समोर कंबाईनचे अजून 2 पेपर आहे. तर ते पेपर आता हे जाऊ दे, जे झालं ते झालं, रिग्रेट करून फायदा नाही. तर ते 2 पेपर आता बेस्ट देणार आहे. तर त्या पेपरासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि त्या पेपरमध्ये आपला स्कोर काय येतो आणि पेपर कसा होता हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आणि इथं मी काही आलतू-फालतू बोलत नाही. जे एक्सपिरियन्स घेतो, जे माझं फ्रेंड लिस्ट आहे, फ्रेंड ग्रुप आहे आणि इतर विद्यार्थ्यांसोबत बोलतो, त्यांचे एक्सपिरियन्स आहेत तेच तुम्हाला शेअर करतो. तर नक्की सोबत राहा आणि ह्या जर्नीचा भाग बना. आणि बघू आता पुढे कंबाईन होते, पण क्रॅक करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू. तर कंबाईनसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.